आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. आमचं आव्हान असंच असेल की जे काँग्रेसचे उमेदवार आहेत कृष्णभाऊ मुसमडे हे 100% एकदम योग्य उमेदवार आहे आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारे उमेदवार आहे. विशेषतः त्यांचा स्वभाव पण अतिशय चांगला आहे, प्रेमळ आहे, सगळं प्रेमाने बोलणार, गावात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करणार ही त्यांची प्रखर भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला पटल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत काम करत ठरवलं आणि त्यांना निवडून द्यायचं आम्ही सर्वांनी मनोमनी आम्ही ठरवलं आहे. प्रभागात फिरताय मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो? आता मतदार हे आता माझा जो प्रभाग आहे जो गावातलाच प्रभाग आहे, परंतु मी गावातला प्रभाग सोडून गावातले जेवढे आपल्या नगरपालिकेच्या हाती जेवढे प्रभाग आहेत ते प्रत्येक ठिकाणी फिरत असतो आणि अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने लोक बोलतात. लोकांना बदल पाहिजे. लोकांचं म्हणणं येतं की कित्येक वर्षी सत्ता फक्त एकाच घरात द्यायची, त्यामुळे लोक 100% या वर्षी सत्ता बदल करणार आहेत. या नगरपालिकेमध्ये नवीन चार 100% जाणार आहे आणि देवळे गावाचा इतिहास आहे आणि हे त्र्यंबकराजची गादी काही एक नगराध्यक्ष हा डबल डोर कधीच होत नाही, तो साधा नगरसेवक सुद्धा होत नाही. त्यामुळं या टायमाला 100% कृष्णभाऊ मुसमडे नगराध्यक्ष होणार आहे. समोरून भाजपा शिवसेनेचं आव्हान आहे, त्याच्याकडे कसं बघता? आव्हान तर आता आम्ही तिकडं आम्ही त्यांना लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमचं सगळं संख्याबळ जे आहे आम्ही एकत्र येऊन प्रत्येक वार्डात भर देऊन प्रत्येक मतदाराला आपलं कसं होईल, आम्हाला मतदान कसं पडेल आणि आम्ही किती चांगले काम करणार आहे, आम्ही गावासाठी काय करणार आम्ही हेच आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतोय. महायुतीतला आपला घटक पक्ष आहे आरपीआय, आपल्याला कुठं दोन्ही पक्षांनी कुठे विचारणा केली? मुळातच जिल्ह्यामध्ये रिपाईचा बीजेपी शिवसेना शिंदे गट आहेत पवार गट ही युती आहे, परंतु नगरपालिकेच्या निवडणुका लागल्याच्या अगोदर गेली 1 महिना मी सर्व तालुक्यामध्ये बीजेपीचे जे आमदार असतील शिंदेगडचे आमदार असतील त्यांना भेटा घेतले, त्यांना पत्र दिले, परंतु त्यांनी कुठेही ज्या ज्या राखीव जागा असतात ते कुठेही पण आरपीआयला सोडले नाही. आणि त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपल्याला जर हे लोक विचारत नसतील आणि केवळ वापर करत असतील तर मग उपयोग काय, म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बीजेपीचा नगराध्यक्ष होणार नाही याची आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेतली. 100% हा प्रभाग हा 3,500 मताचा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहे आणि 1 नगराध्यक्ष आहे. अशा मतदाराला 4 फुले मारायचे आहेत आणि सर्व गावाचं लक्ष नव्हे तर मी तर म्हणतो तालुक्याचं लक्ष त्या प्रभागाकडे लागलेलं आहे आणि आम्हाला ते चॅलेंज आहे आणि आम्ही चॅलेंज स्वीकारतो कारण पहिल्यापासून संघर्ष करायला सवय. आणि या माध्यमातून मी तुम्ही सर्व पत्रकारांना आणि सर्व गावकऱ्याला एक विनंती करेन की हे गाव जेव्हा या गावात नगरपालिका होती, जेव्हा नगरपालिका ग्रामपंचायत निवडणूक असेल, नगरपालिकेची सोसायटी निवडणूक असेल, या गावातली एक परंपरा असायची. गजापूर तुकाराम मुसपडे असतील, सूर्यभाऊ काका खुरद असतील, आमच्या गुलाबराव पाटील कदम असतील, भीमजान कदम असतील, चंद्रशेखर पाटील कदम असतील, बाळा चव्हाण असतील. मी तुम्हाला पुढे सांगतो की आमचे खांदेताई अध्यक्ष होत्या, नाना मामा अनेक वेळा सत्ता भोगले आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक गावात असतात त्या टायमाला मतदाना दिवशी 5-5:30 वाजेपर्यंत प्रत्येक उमेदवार हे मतदान करून घेतात, परंतु 6 नंतर हे सगळे पक्षाचे लोक एकत्र बसून चहा घेतात. ही गावाची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्हाला कायम शेवटपर्यंत आबादच ठेवायची. या गावातल्या कुठलाही जात धर्माचा वाद झाला नाही पाहिजे, मतदान प्रेमाने झालं पाहिजे, कोणी वाद नाही घातला पाहिजे आणि सगळ्या दुसऱ्या दिवशी गुन्हे गोवंतांनी एकमेकाच्या घरी जाऊन एकमात्र हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला पाहिजे. हा आमचा सगळ्याचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा आणि आमच्या सगळ्या मित्र पक्ष म्हणून आमचा म्हणजे ठराव केलाय आम्ही का आपल्याला असा बिलकुल चुकीचा वाद घालायचा नाही. आणि पहिल्यापासून आमची मी तुम्हाला माहिती, मी पत्रकार मित्र आहे, गेली 15 वर्षापासून माझी विनंती आहे की या गावात तंटमुक्ती झाली पाहिजे, या गावात ग्राम सुधारणा म्हणजे ग्रामसभा भरल्या पाहिजे आणि जे छोटे मोठे तंटे आहे, शेतकऱ्याची तंटे असतील, बांधावरचे असतील, कोर्ट कचेरी असतील, किरकोळ गावातले भांडणं असतील, हे सगळे बाधा तळवून एकमेकासमोर राहिले पाहिजे. म्हणजे कोण कोणला पुढे घालतं, कोण चुकतंय, कोण खरंय, या लोकांना समोर आले पाहिजे गावाच्या. आणि मी हे पण सांगतो की ज्येष्ठ माणूस, चांगला मोठा शेतकरी कुटुंबातला मराठा समाजातला माणूस त्याचा अध्यक्ष व्हावा आणि ह्या गावाला चांगली रूपरेषा लागावं ही आमची प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे. जातीय समीकरणांची जुळवाजुळव काँग्रेसकडून होईल? आम्ही ते प्रयत्न करतोच आणि सगळ्या गावाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की गोरगरिबासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढणारा कोण आहे आणि त्या गोरगरिबावर अन्याय करणारा कोण हे तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु आता आम्हाला कोणावर टीका करायचीच नाही, आम्हाला काही चर्चा करायची नाही की आम्ही जर त्याच्यावर बोललो तर परत त्याचं भांडवल केलं जातं, म्हणून आम्हाला त्या गोष्टी चर्चा करायची नाही. पण लोक विसरले नाहीत. तुमच्या या प्रेसच्या माध्यमातून मी सांगतो की लोक काहीच विसरले नाही. निवडणुकीला तरी 9 वर्ष होऊन गेले, लोक विसरले नाही. या गावातला कुठलाही माणूस, कुठलाही शेतकरी, कुठलाही दलित, मुस्लिम, आदिवासी काहीच विसरलेलं नाही या गावातला. आणि कुणी हे म्हणू नये का सुरेंद्र सोल दलितच आहे म्हणून सगळे दलिताचे आहेत. माझा मराठा बांधव पण माझा आहे, दलित बांधव माझा आहे, मुस्लिम बांधव पण माझा आहे. सगळ्याचा अधिकार आहे, कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या समाजासोबत घेऊन काम करायचं. मतदारांना काय आव्हान? एवढंच आवाहन करतो का आमच्यावर एकदा विश्वास ठेवून पहा
आमच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या. आम्ही तुमच्या कुठल्याही कामाला आडवा येऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला 100% न्याय देऊ. तुमचे रस्त्याचे प्रश्न असतील, तुमचे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तुमच्या लाईटचे प्रश्न असतील, आपल्या गावात उपजिल्हा रुग्णालय करायचे प्रश्न असतील, आपल्या वाड्या वस्तीवर CCTV लावायचे प्रश्न असतील, आपल्या गावातले जे आता आसपास जे ऊस वाढतात त्याचे बिबटेचे प्रश्न असतील, आम्ही सगळ्या प्रश्नाला 100% मदत करून ते सोडायचा प्रयत्न करू. आपल्यासोबत घेण्यासाठी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.